श्रोते हो नमस्कार. तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ. तुमचं जगणं तुमचा आवाज. आणि मी आहे आरजे श्रद्धा, अर्थातच वारली चित्रकलेवर जिची श्रद्धा अशी आरजे श्रद्धा. रसिक हो, FLOA म्हणजेच फॉरेन लँग्वेज ऑनलाईन ॲप्लिकेशन ह्या कार्यक्रमामध्ये तुम्हा सगळ्यांचं अतिशय मनपूर्वक स्वागत. फॉरेन लँग्वेज ऑनलाईन ॲप्लिकेशन आणि शैलेश लेले सर यांनी एक खूप छान इनिशिएटिव्ह घेतला. ते म्हणजे सगळ्या वयोगटातील व्यक्तींसाठी ऑनलाईन पद्धतीने फॉरेन लँग्वेज शिकवल्या जातात. त्यातल्या जर्मन आणि फ्रेंच या 2 भाषांमध्ये त्यांचं विशेष असं काम आहे. ऑनलाईन पद्धतीने या 2ही भाषा शिकवल्या जातात आणि अतिशय नाममात्र दरामध्ये सगळ्या वयोगटातल्या व्यक्तींसाठी हे कोर्सेस अवेलेबल आहेत. तर ह्या कार्यक्रमामध्ये आपण विविध व्यक्तींशी गप्पा मारत असतो. त्यामध्ये काही शिक्षक असतात, काही विद्यार्थी असतात, तर काही त्यांचे पालक असतात. तर आजसुद्धा माझ्यासोबत पुण्याची तनुश्री वनकटे ही विद्यार्थिनी आहे, जी लक्ष्मणराव आपटे प्रशाळा पुणे इथून आपल्याशी जोडली गेलेली आहे. ती आता सध्या इयत्ता 10वीला आहे. 10वीचे बोर्डाचे पेपर तिचे सुरू होत आहेत आणि तिच्या 2 लेव्हल जर्मन भाषेतल्या पूर्ण झालेल्या आहेत. तर आज तिच्याशी आपण गप्पा मारणार आहोत. जर्मन भाषा शिकण्याचा अनुभव नेमका तिचा कसा होता हे तिच्याचकडून जाणून घेणार आहोत. तर तनुश्री, अतिशय मनपूर्वक स्वागत तुझं रेडिओ विश्वासच्या स्टुडिओमध्ये. धन्यवाद. कशी आहेस तू आणि कसा चालू आहे अभ्यास? अभ्यास तर चांगला चालू आहे. बरं, आपण येऊया फॉरेन लँग्वेज ऑनलाईन ॲप्लिकेशन ह्या विषयाकडे. तर तू कितवीत असताना तुला नेमकं ह्या कोर्सबद्दल समजलं? मी जेव्हा 8वीत होते तेव्हा जर्मनची परीक्षा अशी काही असते ऑनलाईन म्हणून ते तेव्हा समजलं हं. आणि तेव्हा मी फर्स्ट टाइम जर्मनमध्ये ॲप्लिकेशनमध्ये पार्टिसिपेट केलं होतं. बरं. हो. तुझ्याबरोबर काही मैत्रिणी पण होत्या की तू एकटीनेच भाग घेतला होता? माझ्यासोबत माझ्याच वर्गातील दुसऱ्या मुली पण होत्या, माझ्या मैत्रिणी होत्या. त्यांनी पण भाग घेतला, पण त्यांनी लेव्हल 1 नंतर जास्त काही केलं नाही. हं. त्यांनी तिथपर्यंत केलं. पण केलं त्यांनी पण. फ्रेंचमध्ये होतं कोणी, कोणी जर्मनमध्ये होतं, दोन्हीमध्ये होते. अच्छा. बरं, बरं. मग ज्यावेळेला तुला कळलं की अशा पद्धतीचा कोर्स आहे, तर तुला नेमकं का बरं त्या कोर्सला ॲडमिशन घ्यावं असं वाटलं? सर्वप्रथम आपण सर्वांना उत्सुकता असते किंवा कुतूहल असतं की कोणती तरी भाषा शिकावी. हं. तसंच एक कुतूहल होतं की जर्मन या देशाबद्दल. तिथले लोकांसोबत जर कनेक्ट व्हायचे तर ती असते भाषा. हं. मग भाषा कोणती जर्मनची? मग जर्मन. म्हणून मग जर्मन ही भाषा मी शिकायचं ठरवलं. अच्छा. आणि शाळेतील शिक्षकांनी, आई-वडिलांनी, प्रिन्सिपलनी पण प्रोत्साहन दिलं म्हणून चालू केलं शिकायला. बरं, बरं. त्यातले काही अवघड अशा गोष्टी काही तुला वाटल्या का? सगळ्यात आधी भीती होती, की आपल्याला शिकताना काही अडचणी येतील का? आपण शिकू शकू का? पण नंतर जसे त्यांचे ऑनलाईन क्लास बघितले, त्यानंतर जरा भीती गेली. त्यांनी मराठीतून सांगितलेलं समजायला लागलं आणि मग जर्मन शिकणं सोपं आहे जर आपण केलं तर असं वाटलं. वाह, वाह, वाह! आणि ते शिकत असताना काय गमती-जमती झाल्या त्याबद्दल काही सांगू शकतेस का? म्हणजे सगळ्यात आधी आपल्याला साधारण मराठी, हिंदी, संस्कृत आणि इंग्लिश या भाषा माहिती असतात. पण जर्मनचे जेव्हा नवनवीन शब्द ऐकले म्हणजे थँक यू साठी डँके असेल किंवा गुड मॉर्निंग साठी गुटेन मॉर्निंग, त्या शब्दांचं कुतूहल वेगळंच वाटलं आणि ते शब्द ऐकायला छान वाटले. शिकायला मजा आली. आनंद भेटला. बरं. आणि मग पहिल्या लेव्हलला किती मार्कांनी पास झालीस तू? पहिल्यामध्ये 49 होते. माझा दादा 50ला होता आणि मी 49ला होते. बरं. तुझ्या भावानी पण ॲडमिशन घेतलं होतं का? हो, त्यानी पण केलं होतं. क्या बात आहे! किती छान. आणि मग दुसऱ्या लेव्हलला आली. मग पुढच्या लेव्हलमध्ये थोडंसं अजून काही टफ वाटलं किंवा काही हार्ड वाटलं? हो, सुरुवातीला वाटलं होतं, की वाक्य बोलायची कशी हे सगळं वाटलं. पण नंतर जसे व्हिडिओ बघितले तसं ते हळू सोपं वाटत चाललं. आणि मग ही भाषा शिकत असताना तू याचा सराव कसा करत होतीस? कारण आपल्याकडे तर काही सगळ्यांना ही भाषा बोलता येत नाही. त्यामुळे मग तुला काही अडचणी आल्या का प्रॅक्टिस करताना आणि कसा सराव केलास तू? अडचणी आल्या, की म्हणजे खरं याचा म्हणजे आपण एखादं वाक्य घेतलं, तर त्याचा काय अर्थ असेल ते शोधायला व्हिडिओ पाहिले. मग व्हिडिओमधून थोडं कळत गेलं. पण नेमकं आपण उच्चारतोय ते बरोबर आहे का? ते समजत नव्हतं. मग प्रोनाउन्सिएशनचे व्हिडिओ बघितले. मग हळू समजत गेलं. सुरुवातीला अवघड वाटलेलं सगळं, पण व्हिडिओ वगैरे बघून सोपं वाटलं. अच्छा, बरं. आणि मग शाळेव्यतिरिक्त किंवा कोर्स व्यतिरिक्त तू याची प्रॅक्टिस कधी आणि कशी केली? म्हणजे दिवसातून कमीत कमी अर्धा 1 तास जर्मन विषयाचे म्हणजे कंटाळा आला. इतर विषयांचा अभ्यास करून, शाळेचा 10वीचा अभ्यास करून कंटाळा आला, की फोन बघण्यापेक्षा एखादा व्हिडिओ ओपन करायचा, तो ऐकायचा, तसं चालू होतं. अरे वाह! बरं, बरं. तुला स्वतःचं नाव किंवा सेल्फ इंट्रोडक्शन हे जर्मन भाषेमध्ये देता येतं का? हो, येतं. मग तू आम्हाला ऐकवशील का काही वाक्य?
हो, नक्कीच. येस. Guten Nachmittag. My name is Tanushree Shubhangi Uttam Vankate. Ich bin in den 10th class. Ich wohne in Pune. Ich lerne nun Ding on Russia immer. Mit zu verbessern. Danke. अरे वा. मस्त वाटलं ऐकायला. Thank you. बरं, मग तू 2 लेव्हल पास केल्या. मग घरच्यांचा कसा होता तुला रिस्पॉन्स? काय वाटलं त्यांना? सगळ्यात आधी मी जेव्हा सांगितलं, की असं-असं शाळेत आहे, की कोणती तरी जर्मन किंवा फ्रेंच दोन्हीतली एक भाषा शिकायची आहे. घरच्यांना आनंद झाला. त्यांना वाटलं, की चला आता काहीतरी नवीन करतीये ही. मग त्यांनी पण मला खूप प्रोत्साहन दिलं. त्याचबरोबर दादा पण म्हणला, की मला पण येता येईल का? मग तोही आला. म्हणून जास्त आनंद मिळत चालला. दोघे मिळून शिकत गेलो. एकत्र अभ्यास करायला लागलो. एकमेकांना प्रश्न विचारायला लागलो. हं. उत्तरं द्यायला लागलो आणि घरच्यांनी पण सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सपोर्ट केला या सगळ्याला. अच्छा. बरं. तुला काय वाटतं म्हणजे आता ही जर्मन भाषा शिकल्याचा तुला पुढे भविष्यामध्ये काय फायदा होऊ शकतो? सगळ्यात आधी जर म्हणलं तर जर्मन या देशाविषयी सगळ्यांना कुतूहल आहे तसं मला पण आहे. त्याचा करिअरमध्ये फायदा होऊ शकतो. ती लँग्वेजमध्ये आपण नंतर खूप काही करू शकतो. त्या देशात गेल्यावरती त्याचा आपल्याला फायदा होऊ शकतो. तर त्यासाठी करिअरसाठी महत्त्वाचं म्हणजे होऊ शकतो फायदा त्याचा. बरं. टीचिंग फील्ड वगैरे. हं. आता तुझ्या 10वीच्या अशाही बोर्डाच्या परीक्षा चालू आहेत आणि मग तुला 11वीला कुठल्या शाखेत जाण्याची इच्छा आहे? काय इच्छा आहे तुझी? सध्या तरी सायन्स. बरं. हं. आणि अभ्यासाव्यतिरिक्त तू काय छंद जोपासतेस किंवा तुझ्या काय आवडी-निवडी आहेत त्याबद्दल काय सांगशील? सगळ्यात आधी जर्मन तर शिकतेयच, त्याचबरोबर गिटार पण शिकतेय. गिटार शिकून झालंय माझं. वाह! वाह! अजून भरतनाट्यमचा पण क्लास चालू आहे. भरतनाट्यम झाले, कॉम्प्युटरचे क्लास त्याचबरोबरीने असतातच. हे सगळं चालू आहे सध्या तरी. क्या बात ड्रॉइंग पण चालू आहे. वाह! बरं. आणि 10वीच्या सुट्ट्यांमध्ये कुठे जायची इच्छा आहे किंवा काय ती सुट्टी कशी युटिलाइज करायची तुझ्या डोक्यात आहे? सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे स्किल्स डेव्हलप करायचे आहेत. त्यासाठी वेगवेगळे क्लासेस पण जॉइन करायचे आहेत आणि जे असतं की सुट्ट्यांमध्ये सगळ्यात आवडीचं ते म्हणजे गावी जाणं, फिरायला जाणं. ते हं. सगळं करायचंय, फिरायला जायचंय. बरं. कुठे जायचंय? सध्या तरी कर्नाटक, केरळ, साउथ साइडला. बरं. हां. क्या बात है! बरं तुला तुझ्या सगळ्या ऐकणाऱ्या मित्र-मैत्रिणींना काही सल्ला द्यावासा वाटतो का? की फॉरेन लँग्वेज का शिकली पाहिजे? ती भविष्याची गरज आहे. या संदर्भामध्ये तुला काय सांगायला आवडेल? मी असं म्हणेन, की आपली मातृभाषा ही आपल्यासाठी प्रिय असते आणि त्याच्यावर आपलं प्रेम तर पाहिजेच. पण जर आपण इतर भाषा शिकलो, तर त्या नक्कीच आपल्याला उपयोगी पडतील आणि आपण देखील इतर भाषा शिकल्या पाहिजेत आणि एखादी भाषा शिकायला हे वय असं नसतं, की याच वयात शिकली पाहिजे किंवा काय. आपण कोणत्याही वयात कोणतीही भाषा शिकली पाहिजे. त्यामुळे केवळ आपल्याला ती भाषा येत नाही, तर त्या देशातील जे संस्कृती, परंपरा आहेत, त्या सगळ्या गोष्टी पण त्या भाषेमार्फत आपल्यापर्यंत पोहोचतात. अगदी बरोबर आणि किती छान सांगितलंस तू. या व्यतिरिक्त ज्यांनी हा कोर्स अवेलेबल करून दिला आणि तोही इतक्या माफक दरामध्ये आणि सगळ्या वयोगटातल्या व्यक्तींसाठी, तर त्यांना तुला काही व्होट ऑफ थँक्स द्यायला आवडेल का? हो, म्हणजे जर आपण बाहेर बघितलं तर या क्लासेसची फी म्हणजे एखादी भाषा शिकायच्या क्लासेसची फी ही जवळ-जवळ जास्त असते. पण जेव्हा मला सर्वप्रथम कुलकर्णी मिस आहेत आमच्या शाळेतल्या आणि सोनावणे सर आहेत लोहाचे. त्यांनी सांगितलं, की फीचं काही नाही, फी कमी आहे. तेव्हा सगळ्यात चांगलं वाटलं, की म्हणजे असं कोणीतरी आहे, की जे लक्ष देतंय, की ज्याला माहिती आहे, की एखाद्याला भाषा शिकायची आहे त्याच्या ह्याच्यावरती. मग ते शिकण्यासाठी चांगलं वाटलं म्हणजे कमी पैशात, कमी दरात शिकायला चांगलं वाटलं ते. मग हा कोर्स त्यांनी जो काही अवेलेबल करून दिलाय तो चांगला आहे असंच तुला म्हणायचंय? हो, मी म्हणेन की यामुळे आपल्याला एक नवीन भाषा शिकता येते. त्या बरोबरीने आपल्या शाळेमुळे आपल्याला त्या गोष्टीची माहिती मिळते आणि म्हणून मग ती भाषा शिकायला पण मजा येते. चांगलं वाटतं आणि आनंद मिळतो एक वेगळ्या प्रकारचा आणि आयुष्यात त्याचा नक्कीच पुढे फायदा होईल. हं. बरं आता 2 लेव्हल तर तुझ्या झाल्या आहेत पूर्ण जर्मन भाषेच्या. आता पुढे तुला काय करायची इच्छा आहे त्यामध्ये? अजून पुढे मला जेवढे लेव्हल आहेत म्हणजे 5 का काहीतरी लेव्हल आहेत त्या पूर्ण करायच्यात मला. त्या लेव्हल पूर्ण झाल्यानंतर त्यामध्ये अजून काही स्किल्स डेव्हलप करता येतील का? म्हणजे प्रोनाउन्सिएशन करण्यासाठी काही टिप्स असतील का? त्या सगळ्या डेव्हलप करायच्यात आणि नक्कीच मला त्या भाषेमध्ये प्रभुत्व मिळवायला आवडेल आणि काहीतरी करियर रिलेटेड पण करायला नक्कीच आवडेल आणि एकदा तरी जर्मनमध्ये जाऊन जर्मनी बोलायची. क्या बात है! बरं मग फ्रेंच भाषा शिकण्याचा काही मानस आहे का तुझा? हो. फ्रेंच भाषा जर शिकायचं आवडेल मला शिकायला. त्याच्यासाठी पण मी नक्कीच प्रयत्न करेन, की फ्रेंच पण शिकता येईल. करेन मी आता. वाह! नक्कीच. मी सगळ्यात आधी फ्लोआला आणि विश्वास रेडिओला धन्यवाद बोलेल. हं. कारण आणि आमच्या लक्ष्मणराव आपटे प्रशालेला कारण की त्यांनी मला इथे बोलण्याची संधी दिली त्याबद्दल आणि खरंच
ही भाषा शिकताना फार जास्त आनंद भेटला, माहिती मिळत गेली, ज्ञान वाढत गेलं, ज्ञानात भर पडत गेली. त्यामुळे फ्लोआचे, विश्वास रेडिओचे आणि शाळेचे आणि आमच्या कुलकर्णी मिसचे पण थँक म्हणेन मी. वा वा वा, धन्यवाद तनुश्री. आज तू वेळात वेळ काढून इथे उपस्थित राहिलीस, आमच्याशी गप्पा मारल्या आणि तुझ्या 10वीच्या बोर्डाच्या पेपरमधून तू खरं तर आमच्यासाठी वेळ काढला, त्याबद्दल तुझे विशेष आभार. आणि 10वीच्या सगळ्या बोर्डाच्या परीक्षेसाठी अतिशय मनःपूर्वक शुभेच्छा आणि पुढच्या संपूर्ण करिअरसाठी तुला ऑल द व्हेरी बेस्ट. आणि छान शिक, छान मोठी हो आणि अशाच तुझ्या सगळ्या छंद जोपासत राहा आणि वेगवेगळ्या भाषा शिकत राहा, असंच मी म्हणेन. थँक्यू सो मच. थँक्यू. तर मंडळी, फॉरेन लँग्वेज ऑनलाईन ॲप्लिकेशन यामध्ये तुम्ही जर्मन आणि फ्रेंच भाषा ऑनलाईन पद्धतीने शिकू शकता. त्यामध्ये वयाचं कोणतंही बंधन नाही. अतिशय माफक दरामध्ये तुम्ही ह्या दोन्ही भाषा अगदी घर बसल्या शिकू शकता. ह्याच कार्यक्रमामध्ये आज आपण गप्पा मारल्या लक्ष्मणराव आपटे प्रशाला पुणे इथे इयत्ता 10वी मध्ये शिकत असलेल्या तनुश्री वनकटे हिच्याशी. आता वेळ झाली आहे कार्यक्रमात इथेच थांबण्याची. मी श्रद्धा तुमची रजा घेते. ऐकत रहा रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज.